आणि मग बाई माझी ती आमची बाई गेली कोणाला भेटायला? हा बरोबर आहे, कोणाला तरी माहिती आहे. कोणाला गेली भेटायला? अरे कोणाला भेटायला गेली? कोण? रामदास? हा बामवाला ना. आता बामवाला नाही म्हणायचं, आता हा जरा कंटाळले, जरा सोसले तुमच्या अंगात. आता रामदास कदम नाही, आता बामदास छम छम. बरोबर आहे का नाही? मी त्या रामदास कदम बद्दल फार काही बोलत नाही. मूर्ख आहे, मूर्ख म्हणजे मूर्ख आहे, तो येडाच आहे. या डोक्यावर परिणाम झालाय, माहिती आहे की नाही तुम्हाला? रोज सकाळ संध्याकाळच्या उद्धव साहेबांना इतकं घाणेरडं बोलत असतो. रे लाज वाटते काय तुला? 32 वर्ष तू आमदार झालास, बरोबर आहे ना? कोणामुळे झालास? उठसूट योगेश दादाला संपवायचं, आईला हात आपल्या पोराला संपवतो, हे लक्षात ठेवा. सकाळ संध्याकाळ योगेश दादाला संपवलं. योग अरे काय, 2 वेळा आमदार झाला, मंत्री झाला, भाषण तेच. आणि काय म्हणतो? भास्कर जाधव माझ्या पाया पडला रस्त्यात, मी म्हटलं मला तिकीट दे. आईला ज्याचं तोंड बघायचं नाही त्याची मी बघायला जाईन काय? आता काय ते तुम्ही समजून घ्या, बरोबर आहे का नाही? रामदास कदम आई कोटेश्वरीच्या देवळात मला बोलव आणि तू पण उभा राहा. तू कोटेश्वरी तुझा ग्रामदैवत आहे, उभा राहा. मी तर तुझ्या कधी पाया पडलोच नाही तिकिटा करता, पण सचिन हा रामदास कदम माझ्या 2 वेळा पाया पडला. 2 वेळा. खाजगीत झालेलं कधी सांगायचं नसतं, पण ते गमऱ्यानं सांगायला लागतं. सिद्धार्थ गमरे, प्रमोद पालशेतकर, तू आहेस ना माझ्या बरोबर, सांगायचं असतं. हा रामदास कदम 2009 ते 14 राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा हा मला रोज भेटायला यायचा. सरपंच तुम्ही हे हा बाहेर बोलतो त्याच्यावर जाऊ नका. आता काय ते छमछम बंद झाल्यामुळे तो वेडा झालाय. आणि म्हणून हा मला आला, मी किंमत द्यायचो नाही अजिबात. एक दिवस आला आणि माझे पाय धरला लॉबीत, अधिवेशन चालू असताना मुळे भाऊन म्हणून कोटेश्वरीच्या देवळात ये तुला विचारतो. आणि माझे पाय धरला आणि त्याची स्टाईल आहे पायच्या पायची, प्रत्येकाची. खोलीत नेतो, बेटकरना पण माहिती आहे. समोर गुरगुरतो पण गपचूप आतमध्ये बोलवतो, पाय धरतो. बेटकरून तेवढा खर्च करा, सभेचा खर्च करा, केला का नाही? आतमध्ये पाय धरतो प्रत्येकाचे, कोणाचे जाऊन आतमध्ये पाय धरणार. बाहेर असा डरकाळी फोडणार, काय विचारताय? हा वाघ, मी याला वाघ काढला, बिबट्या तो. आणि माझ्या पाय धरला, मला सांगितलं मला विरोध करू नको. सुभाष मोहिते, तुमचा स्वभाव मला का आवडतो तो मी सांगतो तुम्हाला. मला सांगितलं अरुणाताई तुम्ही या मूर्खाबरोबर काम उगाच चक्की जाऊ, खरं सांगायला गेलं तर. पण तुम्ही बाळासाहेबांबरोबर केलं, ह्याच्याबरोबर नव्हे. आणि म्हणून मला सांगितलं मला विरोध करू नको, तुझ्या पाया पडतो. बोलो का? मी राष्ट्रवादीत येतोय, या. मला काय फरक पडतोय? मी मंत्री होतो, मला काय फरक पडतोय? या. नाही मला राज्यमंत्री देत आहेत, पण मी कॅबिनेट मंत्री मागतोय. आणि मला म्हणतात तुला कसलं कॅबिनेट मंत्री मध्ये द्यायचं? बघा रामदास भाई, मी असंच बोललो, रामदास भाई, भास्कर जाधव कोणाच्या सावलीला घाबरत नाही. तुझ्या नशिबात असले तर तुला मिळेल, माझ्या नशिबात असलं मला मिळेल. मी कोणाला विरोध केलेला नाही आणि मी कोणाला विरोध करणार नाही. तू माझ्या पाया पडलास, मी नाही तुझ्या पडलो. दुसरं, नागपूरचं अधिवेशन होतं, नागपूरचं अधिवेशन होतं आणि सहज मला ह्यानी भेटायला बोलवा. मी गेलो. तिथलं बाकीचं काही सांगत नाही, तेवढं फक्त थोडं पाया पडायचं तेवढंच सांगतो. का बाकीचं सांगू? आणि तिथं मला आतमध्ये बोलवला यांनी. हा बामला व्याज. अरे झालं काय? अरे झालं काय? बंगाली बाबा याच्या अंगात आलं का काय? हा बंगाली बाबा, माहितीये का ना बंगाली बाबा? म्हटलं याच्या अंगात आलं का काय? आता माझं झालं, आता माझं संपलं. माझ्या योगेश दादाला तेवढं सांभाळा, मी तुमच्या पदरात टाकतोय. तू माझ्या पाया पडलास, मी तुझ्या पाया पडलो. तू माझ्या पाया पडलास. खरं तर हे खाजगीतल्या गोष्टी बोलायच्या नसतात, पण तुम्ही जेव्हा 4-4 वेळा बोलता तेव्हा एकदा कधी आम्हाला बोलावं लागतं. तू माझ्या पाया पडलास, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमच्या बारवर परवानच्या दिवशी रेड पडली. रामदास कदम, तुम्ही मुलाखत काय दिली? 30 वर्षापासून हा बार माझ्या पत्नीच्या नावावर आहे आणि आम्ही आत्ता बंद तो केला.
30 वर्षामध्ये तू पण गृहराज्यमंत्री होतास, गेल्या वर्षी तुझा मुलगा पण गृहराज्यमंत्री झाला, आणि तुझा छमछम बार तुला बंद करावासा वाटला नाही. अरे बायकांच्यावर पैसे उडवून नाचणाऱ्यांना काय म्हणतात? नाही, काय म्हणतात? हे पैसे कमवलेले कसले म्हणतात? भडवेगिरीचे म्हणतात ना, बरोबर आहे ना? हे भडवेगिरीचे पैसे ज्यांनी कमवतील त्यांच्या पाया पडायला जाता तुम्ही. भास्कर जो मरेल पण ह्यांच्या पाया पडणार नाही, लक्षात ठेवा. मी काय शिकवताय मला? तुम्ही काय माझ्यावर बोलू शकता? मी गप्प आहे म्हणून. आणि म्हणून या अशा लोकांकडनं काय अपेक्षा ठेवायचा हा विचार तुम्ही करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.